यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे विजयने आता खूप तमाशा केलेला असतो, राडा केलेला असतो. कारण विजय आता इकडे पार्थवर ओरडलेला असतो. पार्थ जेव्हा रम्याला म्हणतो की ही पपई काव्याला देण्याची तुझी हिंमत कशी होते, आणि त्यानंतर मात्र तिथे विजय येतो आणि विजय म्हणत असतो की रम्याला बोलायच्या आधी तुला माझ्याशी सामना करावा लागेल, तुझ्यामध्ये तेवढा दम आहे का, असं इकडे तो बोलत असतो. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की रम्याला फार आनंद झालेला असतो. हेच आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये सुरुवातीपासून पाहूयात. इथे रम्याने सुद्धा मुद्दाम सिटी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये विजयला बोलावून घेतलेलं असतं आणि त्याच्यासोबत ती इथे आईस्क्रीम घेत असते. आता विजय म्हणत असतो, खरं तर आपण ह्या पार्किंगमध्ये चालतोय, पण असं वाटतंय की एखाद्या बीचवरच चालतोय. आता काव्या म्हणत असते पार्थला, पार्थ, माझ्या पोटात एक जीव वाढतोय आणि माझ्या पोटामध्ये वाढणाऱ्या जीवासाठी मला माझ्या पोटात एक हृदयसुद्धा धडधडतंय आणि त्यामुळे मला सर्वात जास्त काळजी त्याची वाटते. आणि मी हे सगळं व्यवस्थित करेल का, मला हे सगळं काही जमेल का, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप जास्त इमोशनली ब्लॅकमेल करतायत, असं तिचं म्हणणं असतं. त्याच वेळेला पार्थता इथे काव्याला समजावतो आणि म्हणत असतो, काव्या, अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. त्यावर आता काव्या म्हणत असते, पार्थ, तुम्हाला नाही कळणार मला नेमकं काय आणि कशाबद्दल बोलायचं आहे. तर पार्थ, तुम्हाला सांगू का, मी जेव्हा अभ्यास करायची ना, तेव्हा अभ्यास करत असताना इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासमोर जर चहा उतू जात असेल तरीसुद्धा मला त्या गोष्टीचं भान कधीच राहिलं नाही. तर आता जीवा आणि नंदिनी हे दोघेही जण घरी आलेले असतात. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे खूप ऊन होतं का बाहेर, तुमच्यासाठी थंड आणू का काहीतरी, का फक्त सरबत घेताय, असं म्हणून मानिनी त्या दोघांसाठी पाणी देते. पण आता तो लगेचच म्हणत असतो, नाही नाही, उगाचच माझ्यासाठी कशाला काय देतेस, नको देऊ माझ्यासाठी पाणी वगैरे, सगळं तुम्ही त्या पार्थदादासाठीच करा, त्यालाच बघा काही हवंय नकोय ते. आता मानिनी म्हणत असते, काय झालंय ह्याला. त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही आई, काय झालंय ते काहीच समजत नाही. खरं तर जेव्हापासून इथे हॉस्पिटलमध्ये होते ना, आणि हॉस्पिटलमध्ये असल्यापासूनच त्यांचं तिथेच काहीतरी बिघडलं होतं, ते जास्त काही बोललेच नाही आहेत, काय झालंय ना ते समजत नाही, असं नंदिनी म्हणत असते. त्यावर लगेच त्या जीवा म्हणत असतो, ऐक ना जीवा, मानिनी जीवाला म्हणत असते, ऐक ना जीवा, मी काय म्हणते ते, मी ना मस्त तुझ्या आवडीची मसूरची आमटी केलेली आहे, तर ती तुला वाढू का. त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, नको, मला काहीच नको, जे काही करणार आहात ना ते सगळं तुम्ही पार्थदादाच्या आवडीचंच करा, मला कशाला उगाचच भाव देताय, आणि नाही तसंही मी कुठे बाबा होणार आहे आणि आम्ही कुठे आई बाबा होणार आहोत, आम्ही नाही होणार ना. मग तुमच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत ना, त्या सर्व आवडीनिवडी तुम्ही तिकडे पार्थदादालाच द्या, असं आता इथे तो बोलू लागतो. तेव्हा बोलून लगेच आता दुसऱ्या बाजूला निघून जातो. तर आता पार्थ इथे काव्याला समजावत असतो आणि म्हणत असतो, हे बघा काव्या, प्लीज जरा थोडा तरी विचार करा, ह्या सगळ्या गोष्टी अशा बोलू नका. तेव्हा पुन्हा काव्याचं तेच रडगाणं सुरू असतं. काव्या म्हणत असते, पार्थ, तुम्हाला सांगू का, आत्तापर्यंत माझ्यासोबत ज्या काही गोष्टी झाल्यात ना, त्या सर्व गोष्टी माझ्या विरोधात जाऊनच झालेल्या आहेत. मला आत्तापर्यंत हे किती आणि काय काय स्ट्रगल करावं लागलेलं आहे ना, हे फक्त आणि फक्त माझ्या जीवाला माहिती, बाकी कोणालाच त्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही आहे, असं ती बोलत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो काव्या, कळतंय मला. त्यावरती म्हणत असते, नाही पार्थ, तुम्हाला नाही कळतंय, कारण जेव्हा माझं लग्न झालं ना, तेव्हा ते लग्नसुद्धा माझ्या मनाविरोधात झाले. आणि तुम्हाला सांगू का, लग्न मनाविरुद्ध झालं, जोडीदार मनाविरुद्ध भेटला, पण त्याच जोडीदाराने मला कायम साथ दिली आणि कायम साथ दिल्यानंतर मी अभ्यास करू लागले. पण पार्थ, मला आत्ता ह्या वेळेला एक गोष्ट समजत नाही की आत्ता ह्या वेळेला त्या जोडीदाराला मला काय हवंय काय नकोय ह्या गोष्टी का समजत नाहीत, तेच मला काही कळे नाही, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे बघा काव्या, तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा विचार एवढा करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, मी आहे ना. तेव्हा काव्या म्हणत असते, तुम्ही आहात, काय करणार आहात तुम्ही पार्थ,
तुम्ही काहीच नाही करू शकत. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का पार्थ? हे बघा, आता जर मी माझ्या पोटात एखादा जीव वाढतोय, एक हृदय धडधडतंय, तर त्याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे की नाही? तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो काव्या, ते सगळं काही ठीक आहे, पण तुम्ही असं का बोलताय? त्यावर काव्या म्हणत असते, अहो मी अभ्यासाच्या तंद्रीमध्ये एवढी असते की मला समोर काय होतंय काय नाही ह्या गोष्टी अजिबातच समजत नाहीत. आणि तुम्हाला असं वाटतंय का की मी इथे आई होण्याच्या योग्यतेची आहे म्हणून? नाही पार्थ, नाही. कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही, किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा इथे मला काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबातच समजणार नाही आहेत. आणि आता तर काय, इकडे माझ्या पोटात एक जीव वाढतोय आणि मग मी त्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने बाजूला ठेवणार आहे तेच मला काहीही केल्यास समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. तर इकडे दुसऱ्या बाजूला जीवा थोडासा उठून बाजूला गेलेला असतो. तेव्हा मानिनी त्याच्या पाठीमागे जाते आणि त्याला समजवते आणि म्हणत असते, हे बघ जीवा, असं करू नकोस. तुझं काय चाललंय काय नाही मला समजत नाही आहे. तू एवढा राग आणि चिडचिड का करतोयस? तेव्हा तो म्हणत असतो, का मी करतोय, तुम्हाला फक्त मी हे सगळं काही करतोय ते दिसतंय. पण जेव्हा नंदिनीचे बाबा घरी आल्यानंतर ते कसे वागत होते, काय करत होते, ह्या गोष्टी तुम्ही कोणीच नोटीस केल्या नाही का? त्यांचं सगळं लक्ष फक्त आणि फक्त पार्थदादाकडे होतं. त्यांचं थोडंसुद्धा लक्ष माझ्याकडे अजिबातच नव्हतं. मग मला सांग ना, की फक्त इथे पार्थदादा आणि काव्या हे दोघेही जण आई बाबा होणार आहेत म्हणून आमची या घरामध्ये काहीच किंमत नाही आहे का? सांग ना, बोल ना, असंच आहे ना? असं सुद्धा आता इकडे जीवा बोलत असतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, नाही रे, असं काही नाही आहे, तुला असं का वाटतंय? त्यावर तो म्हणत असतो, नाही, तू बघितलं नसशील आई, पण मी स्वतः बघितलंय ना की ते कशा पद्धतीने माझ्यासोबत वागत होते. मी फक्त बाबांना नमस्कार केला तेव्हा ते फक्त तेवढ्यापुरतंच बोलले, त्यांनी बाकी माझ्याशी काहीच बोलले नाही आहेत. बरं, ते सगळं काही झालं ते जाऊ दे, पण तुला एक गोष्ट सांगू का आई? ते आमच्याशी काहीच नाही बोलले, पण इकडे आंब्याच्या पेट्या आणल्या फक्त पार्थदादासाठीच. ठेवा त्या आंब्याच्या पेट्या आणखी तिथे सजवून ठेवा, म्हणजे काय होईल ना, सर्वांना समजेल की कोण काय करते ते. असू देत, मला ना कोणाशी काही बोलायचंच नाही आहे. तर आता इकडे नंदिनीला समजलेलं असतं की जीवाची गाडी कुठे रडली आणि काय झाले त्याला म्हणून. आता मानिनीला सुद्धा समजतं. इकडे आता लगेचच रम्या आणि त्याचबरोबर इकडे विजय हे दोघेजण बोलत असतात. आता रम्या म्हणत असते, ऐक ना विजय, तुला लहान मुलं आवडतात का? त्यावर आता विजय म्हणत असतो, अगं असं काय करतेस? हा प्रश्न तर उलट मी तुला विचारायला हवा. खरं तर मला लहान मुलं खूप आवडतात, पण दुसऱ्यांची नाही, आपल्या दोघांची, माझी स्वतःची मुलं मला खूप आवडतात. असं म्हटल्यानंतर रम्याचं लक्ष पार्थ आणि काव्याकडे मुद्दाम जातं, म्हणजे खरं तर ती त्याच हेतूने तिथे आलेली असते. आता लगेचच ती म्हणत असते, अरे काव्या आणि पार्थ इथे? तेव्हा तो म्हणत असतो, अरे हो, बापरे, बघा ना कसा योगायोग आहे ना, आपल्याला सुद्धा यांना भेटता येईल म्हणून. आता ते दोघेही जण तिथे आल्यानंतर, तुम्ही दोघेही जण इथे कसे काय? असं म्हटल्यानंतर आता त्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर रम्या मुद्दामच म्हणत असते, काय झाले, ऑल ओके ना? तुमच्या चेहऱ्यावर कडे बघून असं वाटतंय की काहीतरी झालंय. त्यावर विजय सुद्धा म्हणत असतो, हो, काही झालंय का? सगळं काही ठीक आहे ना? ऑल ओके ना? त्यावर आता इकडे पार्थ म्हणत असतो, हो सगळं ठीक आहे. पण आता रम्या म्हणत असते, पण तुमच्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहून अजिबात असं वाटत नाही की ऑल ओके असेल म्हणून. काय झाले, खरं खरं सांगा. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, नाही, काहीही नाही झालेलं, सगळं काय ठीक आहे, पण तुम्ही दोघेही जण आत्ता इथे कसे बरं? तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, नाही, असंच आम्ही जरा शॉपिंगसाठी बाहेर आलो होतो आणि मग आत्ता वाटेत तुम्ही इथे दिसला ना म्हणून तुमच्याकडे आलो. काय रे विजय, मला एक गोष्ट सांग, तुला लहान मुलं आवडतात का रे? त्यावर लगेच आता इकडे विजय म्हणत असतो, हो रम्या, मला लहान मुलं खूप आवडतात, पण ती आपल्या दोघांची. त्यावर रम्या मुद्दाम म्हणत असते, मग मला सांग विजय, जर लग्नानंतर मला आई होण्यासाठी मी तयार नसेल, माझा वेळ हवा असेल, तर तू काय करशील? त्यावर विजय म्हणत असतो, ॲज युअर चॉईस रम्या, असं काय विचारतेस? अगं 9 महिने बाळ तुझ्या पोटात वाढणार आहे, त्यामुळे ऑफकोर्स तू जे म्हणशील तेच होणार आहे. आणि तू जर म्हटलीस की मला आत्ता बाळ नकोय, तर मी अजिबात घाई करणार नाही आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणेच मी सगळं काही करेल. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि तेव्हा आई म्हणजे तू आई होणार आहेस, तू बाळ देणार आहेस ना, मग तुला जेव्हा बाळ हवं असेल
तेव्हाच मी त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार असेल, तोपर्यंत मी अजिबात तयार नसणार आहे. असं म्हटल्यानंतर आता रम्या म्हणत असते, वारे मारे मेरे शेर, काय बोललायस तू खरंच. असं म्हणून आता लगेचच काव्यासुद्धा म्हणत असते, प्रत्येकजणच तसा विचार करेल असं नाही, पण विजय खरं सांगू का, तुझे विचार ना फार छान आहेत. खरंच तू बोललास ना ते अगदी बरोबर बोललायस. तुझ्या ह्या विचारामुळे खरंच मला तर ना खूप छान वाटलेलं आहे. असं सुद्धा आता इकडे काव्य म्हणत असते. त्याच वेळेला आता पार्थ म्हणत असतो, बरं चला आम्ही आता निघूयात का. असं म्हणून आता लगेचच रम्या म्हणत असते, हो हो चालेल ना, चला तुम्ही सुद्धा निघा, आम्ही सुद्धा आता लवकरच निघणार आहोत. आता ते दोघेही जण तिथून जातात तेव्हा रम्या आता म्हणत असते, खरं तर आता खरी मजा तेव्हा येणार आहे जेव्हा हे दोघेही जण घरी जातील आणि घरी जाऊन खरा तमाशा हे दोघेही जण करतील, तेव्हा खरी मजा येणार आहे. घरी आता काय रामायण महाभारत घडते हे पाहायला खूपच मजा येणार आहे. असं सुद्धा आता इकडे रम्या बोलत असते. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता मानिनी जीवाला समजवण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, हे बघ ऐकून घे एकदा, ह्या सगळ्या गोष्टी मी काय म्हणते ते ऐकून घे. तुझं रडणं, तुझं चिडणं आणि त्याचबरोबर ते सगळं काही अगदी साहजिक आहे जीवा. पण तुला एक गोष्ट सांगू का, असं काही नाही रे बाळा, तुला तुझा तो गैरसमज झालेला आहे. आणि तेव्हा तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुला जेव्हा पाळण्यात घालायचं होतं ना, तेव्हा ज्या बायकांना आया होत नाहीत, ज्या बायका खरंचच वांज आहेत किंवा ज्या बायकांना इथे आई होत नाही म्हणून हिणावलं जातं ना, त्या बायकांनाच मी स्वतः घरी बोलावून तुझं बारसं केलं होतं आणि स्वतः मी त्यांना तुला पाळण्यात घालायला लावलं होतं. हो जीवा, कारण हे बघ अजूनसुद्धा समाजामध्ये खूप तसा गैरसमज आहे. आणि मला एक गोष्ट सांग, त्या बायकांना घराबाहेर काढलं जातं का तर त्या आई होत नाहीत म्हणून. फक्त तुला धनंजय 2 शब्द कमी बोलले म्हणून आज एवढं वाईट वाटतंय जीवा. तर मग मला सांग ना, त्या बायकांना काय आणि किती त्रास होत असेल ह्या गोष्टीचा जरा तू विचार केलायस का. हे बघ त्या गोष्टीचा सुद्धा तू एकदा विचार कर. तेव्हा नंदिनी पुन्हा आता जीवासमोर जाते आणि म्हणत असते, हो जीवा, आई बोलतायत ते अगदी बरोबर आहे. कारण आनंद निवासमध्ये सुद्धा अशा कितीतरी बायका आहेत, ज्या बायका इथे अशा बेघर झालेल्या आहेत, फक्त काय तर त्या आई होऊ शकत नाहीत म्हणून, त्यामुळे त्यांना घराबाहेर काढलेलं आहे. ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का. आता त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे लगेचच जीवा म्हणत असतो, काय सांगतेस काय. हो खरं सांगते मी. तेव्हा आता जीवा म्हणत असतो, नाही नाही, खरं तर सॉरी आई, खरंच ग सॉरी. मी माझा पार्थ दादावर अजिबात राग नाही आहे. मी त्याचा कधी राग सुद्धा करू शकणार नाही. पण खरंच त्या सर्व गोष्टीसाठी सॉरी, पुन्हा एकदा सॉरी. आणि नंदिनी तू काळजी करू नकोस, त्या सर्व बायकांसाठी आपण नक्कीच काहीतरी करूयात. मला लगेचच आता त्या बायकांसाठी काहीतरी करायचं आहे नंदिनी, असं जीवा म्हणत असतो. आणि जीवाला त्यानं केलेली चूकसुद्धा त्याच्या लक्षात आलेली असते की तो कशा पद्धतीने वागलाय आणि कसा रिॲक्ट झालाय. त्यामुळे तो लगेचच आता इकडे मानिनीला सॉरी म्हणत असतो आणि म्हणतो, आई खरंच ग, खरंच मला माफ कर. मी आत्ता फार चुकीचा वागलोय. मी आत्ता असं वागायला नको होतं. खरंच मला माफ कर. तुला एक गोष्ट सांगू का, यामध्ये पार्थदादाची काहीच चूक नाही आहे. चूक माझीच आहे. मीच त्या सर्व गोष्टींचा विचार करत बसलो आणि त्यामुळे ते सगळं तसं झालं आहे. पण आता मी ठरवले, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी हा असला विचार अजिबात करणारच नाही आहे. असं आता इकडे तो बोलतो. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आता मानिनीला फार आनंद झालेला असतो. मानिनी म्हणत असते, हे बघ जीवा, तू आत्ता जो निर्णय घेतला आहेस ना तो अगदी योग्य आहे. अशा बायकांसाठी नक्कीच आपण काहीतरी केलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर नंदिनी आता इकडे आनंदात असते. पण जीवाला एवढं त्याच्या मनाचं खच्चीकरण झालेलं आहे, ही गोष्ट मात्र तिला आता सहन होत नसते. तिलासुद्धा थोडंसं वाईट वाटलेलंच असतं. त्यावर आता मानिनी म्हणत असते, हे बघ जीवा, तुला एक गोष्ट सांगू का, अरे आपल्या इथे राहणाऱ्याच अशा काही बायका आहेत की त्या बायकांना अजूनसुद्धा तेच सगळं काही भोगावं लागते. त्यांना अजूनसुद्धा तेच सगळं काही सहन करावं लागते. तुझ्या लवकर गोष्टी लक्षात येणार नाहीत, पण अगदीच ते सगळं काही त्याच पद्धतीने होतंय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर
जीवा आनंदानेच म्हणत असतो, नाही नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता आता मी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं सोडून देणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. त्याचबरोबर चला चला, मला तुम्ही बनवलेली आमटी वाढा, जेवायला भूक लागली, आणि त्या आंब्याचा पेट्या खाऊ देत आता पार्थ दादाला, असं म्हणतो. आणि आता आनंदात आलेले असतात सगळे. वसू तिच्या खोलीमध्ये बसलेली असते, चष्मा मोबाईल हातामध्ये असतो. तेवढ्यातच रम्या तिथे येते, आणि रम्या तिथे आल्यानंतर आता वसू तिला म्हणत असते, ऐक ना रम्या, ही डिझाईन बघ ना एकदा, बघ ना किती छान डिझाईन आहे ही. खरं तर तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आता मी ही सोन्याची चेनची डिझाईन काढली. त्यावर ती म्हणत असते, अरे वा, तू स्वतःला सोन्याची चेन बनवतेस का? तेव्हा ती म्हणत असते, छे ग, मला नाही बनवत. मग कोणाला बनवतेस? ए बाई, मला बनवू नकोस, माझ्याकडे खूप आहेत बरं का, मला आता सोन्याची चेन बेन काहीच नको आहे. तेव्हा ती म्हणत असते, नाही ग, तुला सुद्धा नाही बनवत. ए, मला नाही बनवत, कोणाला बनवतेस मग, काही कळणार आहे का? त्यावर आता लगेचच ती म्हणत असते, हां, म्हणजे ही सोन्याची चेन ना मी माझ्या जावयासाठी बनवणार आहे, विजयसाठी. ए आई, वेळ लागले का तुला? काय चाललंय तुझं? तो जावाई अजिबात नाही, तुझा जावाई एकच असणार आहे, आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त पार्थ. समजलं तुला? अगर मी असं काय करतेस? किती चांगला आहे तो, किती गोड आहे. आणि त्यावर ती म्हणत असते, तो चांगला तर आहेच बरं का, पण तो चांगला म्हणजे फक्त बटाट्यासारखा आहे, बटाट्यासारखा. म्हणजे वेळ पडली ना तर वेळ प्रसंगी आपण कधीही बटाट्याची भाजी बनवू शकतो ना, अगदी तसा आहे तो, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आता वसूला राग येतो, आणि वसू म्हणत असते, रम्या काय चाललंय तुझं? अशी भाषा आणि ह्या सगळ्या पद्धतीने असं का बोलतेस तू? त्यावर आता इकडे रम्या म्हणत असते, मी बोलते ना ते अगदी बरोबर आहे, आणि तू सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या आहे, समजलं तुला? तू सुद्धा वेगळं असं काहीच नाही करायचं. आणि हे बघ, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आहे तशाच राहू द्यायच्या आहेत. त्यामुळे उगाचच नाही त्या गोष्टी आणि नाही ते सगळं अजिबात करत बसायचं नाही, समजलं? ही घे, हे फ्रीजमध्ये ठेवून दे, मी काव्यासाठी आणले, बघू तू काव्यासाठी काय आणलंयस. असं म्हणून आता लगेचच वसू काव्यासाठी आणलेली पपई ओपन करून पाहते, आणि ती म्हणत असते, अगं रम्या, तुला वेळ लागलाय का? काय करतेस तू? ही तू पपई आणलीस, आणि हे जर कोणाला समजलं तर किती वाट लागेल, लक्षात येते का तुझ्या? त्यावरती म्हणत असते, तू फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं काम कर ग. ए बाई, त्या मालिकेमध्ये दाखवतायत तसं तर करणार नाही आहेस ना तू? हे सगळं नेमकं काय करणार आहेस, सांग ना. त्यावरती म्हणत असते, तुला आत्ता काय करायचं आहे? मी जे काही सांगितलं आहे ना ते तुला करायचं आहे, बाकी तू कोणत्याच गोष्टीचा विचार करू नको, समजलं? असं म्हटल्यानंतर आता लगेचच वसू म्हणत असते, हे तुझं ना कोड्यात बोलणं हल्ली खूपच वाढलेलं आहे, तू खूप कोड्यात बोलतेस, पण एवढं कोड्यात बोलतेस ना की काही समजतच नाही. का आणि कशामुळे कोड्यात बोलतेस ग तू? वेळ लागले का तुला? काय चाललंय तुझं? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी तिच्या खोलीत येत असते, आणि खोलीमध्ये आल्यानंतर फोनवर रेखाताईंशी बोलत असते, आणि तेव्हा रेखाला म्हणत असते, हे बघा रेखाताई, उद्या सगळ्या बायकांना बोलावून घ्या, उद्या सगळ्या बायका आल्या ना मगच आपण काय ते ठरवूयात. त्यावर आता इकडे जीवा आलेला असतो, आणि जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी, काय झालंय? कसला मोर्चा काढायला निघालेली आहेस? तेव्हा ती म्हणते, मोर्चा वगैरे काही नाही हो, मग आता तर तू फोनवर बोलत होतीस ना ते होय, ते तर तुम्हाला उद्याच कळेल, त्याची तुम्ही नका काळजी करू, असं आता इकडे ती बोलते. त्यावर लगेचच आपण पाहतो की इकडे जीवा म्हणत असतो, हो ते तर आहेच बघा. पण आता नंदिनी म्हणत असते, पण पार्थ जीवा, खरं सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण इतरांचे बारशे आणि ते सगळं काही करू ना, तेव्हा आपल्याला सुद्धा आपल्या मुलाची इथे आठवण होणारच आहे की नाही. आणि तेव्हा आपल्याला नक्कीच वाटेल की आपलं मूल हवंय. अजूनसुद्धा बघा ना, जेव्हा आपण रस्त्याने जातो तेव्हा इतरांची मुलं जेव्हा शाळेत जाताना दिसतात, तेव्हा त्यांना बघून असं वाटतंच ना की आपल्याला सुद्धा मूल हवं म्हणून. आणि त्याचबरोबर हे सगळं वेळेत झालेलं सुद्धा अगदी बरं असतं ना. म्हणजे बघा ना, वेळेत ह्या सगळ्या गोष्टी आणि ते सगळं वेळोवेळ झालं तर किती छान ना, असं सुद्धा आता इथे नंदिनी म्हणत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, मला तू जे काही बोलतेस ना त्या सगळ्या गोष्टी समजतायत, पण तू अजिबात काळजी करू नकोस. त्यावर नंदिनी म्हणत असते, खरं सांगू जीवा, स्वतःच्या मनाला किती जरी समजवायला गेलं ना तरीसुद्धा मन हे काही समजायला तयारच नसतं. म्हणजे किती नाही म्हटलं तरीसुद्धा
पुन्हा पुन्हा मनामध्ये त्या सर्व गोष्टी येतातच ना. किती नाही म्हटलं तरीसुद्धा मन कुठेतरी जाऊन खायला उठतंच ना, असं सुद्धा आता इकडे नंदिनी म्हणत असते. आणि त्यावर जीवाला आता नंदिनीला समजावणं फार कठीण होत असतं. पण जीवा म्हणत असतो, नंदिनी आत्ताच तर मला एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही दोघींनी खाली समजावल्यात ना, मग आता पुन्हा तुझं तेच सुरू झालंय का? हे बघ प्लीज जरा शांत हो ना, समजून घे ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आता इकडे प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये जबरदस्त असा त्या दिवशीचा आलेला प्रोमो आहे आणि तोच प्रोमो आज सुद्धा इथे पुढील भागात दाखवलेला आहे. आता इकडे रम्याने आणलेली पपई मुद्दामच तिने हॉलमध्ये ठेवली होती आणि कापून ठेवल्यानंतर तिथे पार्थ येतो. आता कव्यासमोर पपई असते तेव्हा पार्थ म्हणत असतो, कव्या हे काय करताय तुम्ही? ही पपई इथे काय करते? त्यावर लगेच आता इकडे कव्या म्हणत असते, अहो पार्थ ही पपई मी खाणार नव्हते, ही पपई रम्याने इथे हॉलमध्ये कापून ठेवली होती. तेव्हा पार्थ आता कसलाच विचार करत नाही आणि लगेचच आता इकडे तो रम्यावर आवाज चढून म्हणत असतो, रम्या माझ्या बायकोपासून 2 हात लांब राहायचं समजलं? आणि जर तुझ्यामुळे माझ्या बाळाला आणि कव्याच्या बाळाला काही झालं तर गाठ माझ्याशी आहे. आता तेवढ्यातच तिथे विजय येतो. विजय तिथे आल्यानंतर लगेच आता पार्थचं बोट धरतो आणि म्हणत असतो, 1 मिनिट पार्थ, रम्याशी असं ह्या आवाजात बोलण्याची हिंमतसुद्धा तू करू नको. जर इथून पुढे रम्याशी तुला अशा पद्धतीने बोलायचं असेल तर त्याआधी तुला सामना किंवा माझ्यासोबत भिडावं लागेल, समजलं? कारण ती आता रम्या शितोळे नाही आहे किंवा रम्या देशमुख नाही आहे, तर ती रम्या विजय मतकरी आहे, समजलं तुला? असं म्हटल्याबरोबर आता इकडे लगेचच रम्या मनातच म्हणत असते, वा रे वा, खरंच हे जे काही माझं प्यादा आहे ना ते ऐन वेळेला आलेला आहे आणि ऐन वेळेला येऊन याने हा जो काही गोंधळ घातला आहे ना तो एकच नंबर आहे. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे काव्या नुसती पाहतच असते. काव्याला आणि त्याचसोबत पार्थला दोघांनाही धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.